श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. पंचांगानुसार 2024 मध्ये मौनी अमावस्या 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 सुरू होऊन आणि दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 ला समाप्त होईल. त्यामुळे 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या पाळली जाणार आहे. आपण घरात व शिव मंदिरात या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आहे. मौनी अमावस्येचे विशेष असे महत्व आहे. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे शुभ फळ मिळते. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे. जमत नसल्यास घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करतात. मौनी अमावस्येच्या दिवशी पूजेसोबतच स्नान केल्यानेही हजारो पटीने अधिक पुण्य प्राप्त होते. या दिवशी सूर्याला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पितरांची कृपा होते. यासोबतच पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती लाभते. याशिवाय या दिवशी काही वस्तू दान केल्याने पापाचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊ मौनी अमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान करावे. मौनी अमावस्येला मोहरीचे तेल या दिवशी गरजू व्यक्तींना दान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. ब्लँकेट या दिवशी दान केल्यास ज्योतिषशास्त्रानुसार ब्लँकेट दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. तसेच पूर्वज समृद्धी प्राप्त होण्यात आशीर्वाद देतात. मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर ब्राह्मणाला धान्य दान करावे. ते सेवन केल्यावर ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात. गाईचे दूध मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्यास पितरांना तृप्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. साखर मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्यास पितर प्रसन्न होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी सर्व वस्तूंचे दान करून पितरांना जल अर्पण केल्यावर ब्राह्मणाला दक्षिणा दान करावी तर सर्व दान पूर्ण मानले जाते. असे पितर प्रसन्न होतात आणि धनाचा आशीर्वाद देतात. मौनी अमावस्येला दान केल्याने दुप्पट फळ प्राप्त होते. या वस्तूंबरोबरच अमावस्येच्या दिवशी अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू गरजूंना दान केल्याने दुप्पट फायदा होतो. या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा आणि पापांचा नाश होतो असं शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या ऐपतीनुसार दान करणाऱ्यांना शुभ फळ प्राप्त होते. त्यामुळे सुख, शांती आणि समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळतोच. या दिवशी आपण जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं मौन घेतल्याने आपल्याला मनाला पण शांती मिळते आणि त्या दिवशी मौन धारण करणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. त्या दिवशी आपल्या मनाचा कारक चंद्र हा अमावस्येला दिसत नसतो. त्यामुळे आपलं मन हे अस्थिर असतं. त्यामुळे त्याला स्थिरता आणण्यासाठी या दिवशी जास्तीत जास्त शांत राहावे. त्याचप्रमाणे ह्याच्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरेच उपाय अमावस्येला करायचे सांगितले आहेत, ते सुद्धा करा. जसं की मीठ पाण्यात टाकून, जाडं मीठ पाण्यात टाकून तुम्ही त्याने आपली घरातील फरशी पुसून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही दही भाताचा नैवेद्य आपल्या घरातून फिरवून तो दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या डब्यात टाकू शकता. धन्यवाद. असेच आपल्या माहिती आणि छोट्या छोट्या टिप्स ऐकण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करत राहा.